नमस्कार, विशिता मेजवानीमध्ये स्वागत आहे। आज तुमच्यासोबत भरपूर प्रोटीननी तसेच हेल्दी, पौष्टिक आणि डाएट करणाऱ्यांसाठी तर खूपच फायदेमंद अशी रेसिपी मी घेऊन आलेली आहे। करायला तर एकदम सोपी आहे, अगदी जे नवीन शिकाऊ आहे तेही हे सहजपणे करू शकतील अशी ही रेसिपी आहे। तसेच आपल्याला हे बनवण्यासाठी जास्त टाइमही लागत नाही आणि जास्त साहित्यही लागत नाही। अगदी 1 ते 2 साहित्यात आपला टेस्टी असा ब्रेकफास्ट तयार होणार आहे। तसेच हा ब्रेकफास्ट हेल्दी पण खूप आहे आणि मुलांना देण्यासाठी तर हा उत्तम पर्याय आहे। मुलंही हा पदार्थ आवडीने खातील अशी माझी खात्री आहे। आज आपण मुगाचे थालीपीठ बघणार आहोत। याला आपण मुगाचा डोसा म्हणू शकतो किंवा मुगाचे चिलाई म्हणू शकतो। हवे ते नाव तुम्ही याला देऊ शकतात। चला तर मग आपण रेसिपी बघून घेऊ। आपल्याला मुगाचा चिला करायचा आहे, त्यासाठी मूग आपल्याला 2 ते 3 तास भिजवून घ्यायचे आहे। त्यानंतर आपण हे चाळणीत काढून घेणार आहोत आणि पूर्णपणे यातलं पाणी काढल्यानंतर आपण हे मूग मिक्सरला फिरवून घेणार आहोत। अगदी पटकन होणारा नाश्ता आहे, घाईच्या वेळेतही तुम्ही बनवू शकता। आपण हे सर्व हिरवे मूग मिक्सरमध्ये घालून घेतलेले आहेत। आता आपल्याला यामध्ये 2 हिरव्या मिरच्या घालायच्या आहेत। मिरची ही तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। त्यानंतर आपण लसूण घातलेला आहे आणि आलं घातलेलं आहे। बघा, अगदी कमी साहित्यात हा ब्रेकफास्ट आपला तयार होणार आहे। यामध्ये आपण 1 छोटा चमचा जिरे घातलेले आहे आणि मिक्सरला पाणी घालून फिरवून घ्यायचं आहे। अगदी बारीक पेस्ट आपल्याला करून घ्यायची आहे। अशा प्रकारे आपलं मिश्रण हे तयार झालेलं आहे। आता आपण हे एका भांड्यात काढून घेणार आहोत। यामध्ये आपण 1 वाटी रवा घालणार आहोत। रवा नसेल घालायचा तर तुम्ही या ठिकाणी तांदळाचं पीठ घातलं तरीही चालेल आणि अर्धी वाटी बेसन घालायचं आहे। हे सर्व साहित्य आपण व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत। त्याआधी आपण चवीनुसार मीठ घालून घेणार आहोत। यामध्ये तुम्ही कोथिंबीरही मिक्सरला फिरवून घालू शकता। त्यानंतर आपण यामध्ये पाणी घालून व्यवस्थित असं बॅटर हे मिक्स करून घेऊ। डोसे करता येईल इतपत बॅटर आपल्याला पातळ करायचं आहे। जास्त घट्टही नाही आणि जास्त पातळही नाही, अशा प्रकारे आपण हे बॅटर करून घेतलेलं आहे। घाईच्या वेळेत तुम्ही हे बॅटर रात्रीच बनवून ठेवलं आणि सकाळी पटकन उठून मुलांना टिफिनला बनवून दिले तरीही हे मुलं आवडीने खातील आणि अगदी पटकन तयार होतो टिफिन। जास्त टाइमही आपल्याला लागणार नाही। तव्यावर तेल घालून घ्यायचं आहे। तेलाऐवजी तुम्ही साजूक तूपही यामध्ये वापरू शकता। साजूक तूप वापरल्याने अजूनच हेल्दी आपला ब्रेकफास्ट हा तयार होणार आहे। त्यानंतर पळीच्या साहाय्याने आपण हे मिश्रण तव्यावर घालून घेतलं आहे आणि हलक्या हाताने फिरवून घ्यायचं आहे। मुगाच्या डोश्याचा आकार तुम्हाला लहान ठेवायचा, मोठा ठेवायचा हे तुमच्यावर आहे। तुम्ही अगदी छोटे छोटे पॅनकेक सारखे आकार मुलांना करून दिले तर मुलंही खूप आवडीने खातात। यामध्ये तुम्ही कांदा, टोमॅटो असे व्हेजिटेबल्स ॲड करू शकता। आपल्याला हे धिरडे करायला जास्त टाइमही लागत नाही, तसेच हे धिरडे तव्याला चिटकतही नाही, अगदी पटकन निघले जातात। वरनं थोडंसं तेल सोडून घेतलेलं आहे। खालच्या साईडने आपण व्यवस्थित असा हा डोसा भाजून घेणार आहोत। आणि दुसऱ्या साईडने पलटवून घेतलेला आहे। आता आपल्याला दुसरी साईडही उन्हातलीच्या साह्याने दाब देऊन भाजून घ्यायचे आहे, जेणेकरून ते मस्त असे क्रिस्पी तयार होतील। बघा, दोन्ही साईडने आपला हा डोसा भाजून झालेला आहे। याला तुम्ही मुगाचा चिलाई म्हणू शकता, हवं ते नाव तुम्ही देऊ शकता। मस्त असा आपला मुगाचा चिला हा तयार झालेला आहे।
गरम गरम तर याची चव एक नंबर लागते। शक्यतो ब्रेकफास्टला मुलांना तुम्ही असे गरम गरम करून दिले तर मुलं 1च्या जागी 2 ते 3 खातील आणि मुलांना भरपूर असं प्रोटीनही मिळेल। तसेच हा डोसा पचायलाही खूप हलका असतो। मूग हे पचायला खूप हलके असतात, त्यामुळे आपण रोजच्या जीवनात मुगाचा समावेश हा केला पाहिजे, जेणेकरून आपल्याला कुठल्याही प्रकारचा त्रास होत नाही आणि आपलं वजनही नियंत्रित राहते। तसेच यामध्ये भरपूर असं प्रोटीन असतं, त्यामुळे ते आपल्या शरीराला फायदेमंदही असतं। अशा प्रकारे जर तुम्ही मुगाचे चिले मुलांना टिफिनला बनवून दिले तर मुलं कानही आवडीने खाणार आणि मुलंही टिफिन फिनिश करून येतील। अगदी करायला सोपे आहे आणि घाईच्या वेळेतही तुम्ही हे बनवू शकता। असं बॅटर तुम्ही रात्रीच बनवून ठेवलं आणि मुलांना पटकन सकाळी करून दिले तर मुलांच्या टिफिनचा प्रश्नही सुटतो आणि मुलंही टिफिन संपवून येतात। बघा, मस्त असा आपला मुगाचा चिला हा तयार झालेला आहे। करायला अगदी सोपे आहे, जास्त टाईमही आपल्याला लागत नाही। तसेच जे लोक डाएट करतात तर त्यांना नाश्त्यासाठी आपण हा चिला नक्कीच देऊ शकतो, कारण डाएटलाही हा चिला खाल्ला जातो, कारण यामध्ये भरपूर असं प्रोटीन असतं। तर रेसिपी अगदी सोपी आहे, कमी वेळेत तयार होणारी आहे। तर कशी वाटली कमेंट्स करून नक्की सांगा। रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा। रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद।